नमस्कार. कुकिंग मराठी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने दीड वर्ष टिकणारं 2 किलो प्रमाणामध्ये कैरीचं लोणचं कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. अगदी सोपी पद्धत वापरून कुठलाही लोणच्याचा तयार मसाला न वापरता घरातील साहित्य वापरून लोणच्याचा खमंग मसाला कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. एकदा या पद्धतीने लोणचं बनवून पहा, मग तुम्हाला वाटेल, अरे एवढी सोपी पद्धत होती, आपण या अगोदरच घरीच लोणचं बनवायला हवं होतं. आता यासाठी लागणारं इथं आपण साहित्य पाहणार आहोत. इथं मी 2 किलो कैरी घेतलेली आहे. कैरी घेताना इथं एकदम अशी कडक कैरी निवडायची आणि त्याला 1 ते 2 तासासाठी पाण्यामध्ये ठेवायच्या आणि चांगल्या धुवून घ्यायच्या. धुतल्याच्या नंतर ह्याला चांगलं एक कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या. इथं मी हे सर्व कैऱ्या धुवून पुसून घेतलेल्या आहेत. त्याचा देठाचा भाग कट करायचा आहे आणि ह्याला अशा कट करून घ्यायच्यात. इथं मी ह्या सर्व कैऱ्या घरीच फोडलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. कैरी घेताना अशी एकदम कडक झालेली निवडायची, म्हणजे ते लोणचं दीड वर्ष चांगलं टिकतं. आणि त्याची ही जी कोय असते ती काढून टाकायची आहे. आणि ह्या सर्व कैऱ्याच्या फोडी आपल्याला 5 ते 6 तासासाठी इथं आपल्याला ह्या सुकून घ्यायच्यात. इथे मी या फोडी फॅनखाली सुकवलेल्या आहेत. यामुळे काय होतं, यामधलं मॉइश्चर पण कमी होतं आणि लोणचं भरपूर दिवस असं व्यवस्थित टिकतं. त्यामुळे अवश्य याला सुकून घ्या. इथं आपल्या ह्या कैरीच्या फोडी पण चांगल्या व्यवस्थित अशा सुकलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे हळद घालायची आहे. इथं मी हे लोणचं एकदम पारंपरिक पद्धतीने बनवते आहे. याला असं टॉस करून इथं हळद आणि मीठ सर्व फोडींना लावून घ्यायचं आहे. आणि याला संपूर्ण रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे जे आपण हळद मीठ लावलेलं आहे ते व्यवस्थित असं ह्या कैरीमध्ये मुरलं जातं. आपण कैरी सुकून घेतल्यामुळे याला पाणी पण जास्त सुटलेलं नाही. आता यासाठी लागणारा इथं आपण मसाला तयार करून घेणार आहोत. इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. 3 चमचे धने घ्यायचेत, 1 चमचा जिरे, 2 चमचे मेथी दाणे, 15 ते 20 काळे मिरी, 15 ते 20 लवंग, 1 मोठा चमचा हिंग घेतलेला आहे, 2 इंच दालचिनीचा तुकडा आणि इथं मी छोटी 1 पाऊण वाटी मोहरी घेतलेली आहे. इथं मी मोठी मोहरी वापरलेली आहे. याऐवजी तुम्ही इथं मोहरीची डाळ पण वापरू शकता. 5 ते 6 इथं मी बेडगी मिरची घेतलेल्या आहेत. आता याला हलकंसं असं थोडंसं भाजून घ्यायचे ते खडे मसाले, खूप पण जास्त भाजायचे नाहीत. इथं सुरुवातीला धने भाजायचे आहेत आणि गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. धने एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचे. आता यामध्ये आपण घेतलेल्या ह्या सुक्या बेडगी मिरच्या घालायच्यात आणि त्याला पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता धने पण व्यवस्थित भाजलेले आहेत, त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यामध्येच मेथी दाणे भाजून घ्यायचेत. हे पहा, मेथी दाणे पण चांगले भाजलेले आहेत. मेथी दाण्यांचा कलर पण एकदम चेंज झालेला आहे, खूप जास्त पण भाजायचं नाही. आता यामध्ये लवंग आणि मिरे भाजून घ्यायचे. दालचिनी आणि जिरे पण यामध्येच टाकायचे. आणि याला पण अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त पण भाजायचे नाही मसाले.
आणि त्याच प्लेटमध्ये पण काढून घ्यायचे. आता सर्वात शेवटी इथं आपल्याला मोहरी भाजून घ्यायची आहे. अगदी अर्धा मिनिट इथं आपल्याला ही मोहरी भाजायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. मोहरी पण चांगली भाजलेली आहे. त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे खडे मसाले पण थंड झालेले आहेत. त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. शक्य होईल तेवढं बारीक करून घ्या. मसाले पण व्यवस्थित दळलेले आहेत आणि त्याचा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे. आपण हा घरी मसाला बनवतो आहे, त्यामुळे लोणचं पण एकदम असं टेस्टी तयार होणार आहे. आता ते मसाला पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपण जी ही मोहरी भाजली होती ना, त्याची डाळ करून घ्यायची आहे. आता मोहरीला यावर हलक्या हाताने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे पहा, इथं मोहरीची डाळ पण अशी तयार झालेली आहे. अगदी हळूहळू आपल्याला इथं ही डाळ बनवून घ्यायची आहे. जास्त जोरात पण वाटायचं नाही. आता इथं तुम्ही रेडीमेड डाळ घेतली तरी पण चालेल. मोहरीची डाळ कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळते. माझ्याकडे मोहरी जास्त होती म्हणून मी इथंच घरीच त्याची डाळ बनवून घेतलेली आहे. आता हे जे मोहरीच्या वरचे जे फुलपट आहेत ते काढून घ्यायचे, म्हणजे लोणच्याला कडवटपणा येत नाही. आता इथं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. इथं मी 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे. त्यासाठी इथं मी 500 ml तेल घेतलेलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम करून थंड करून घ्यायचं आहे. आता इथं मोहरीची डाळ पण तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ही इथं मोहरीचे फुलपटं पण सर्व निघालेले आहेत आणि इथं आपली डाळ तयार झालेली आहे. आता इथं ही मोहरीची डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. यामध्ये आपण जो तयार करून घेतला होता गरम मसाला तो घालायचा आहे. आता इथे मी 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. ही मिरची तिखट कमी असते पण कलर याचा खूप छान येतो. त्यामुळे शक्यतो इथं काश्मीरी लाल मिरची पावडर वापरा, म्हणजे लोणच्याला कलर पण खूप छान येईल. इथं 1 चमचा हळद घालायची. आपण सुरुवातीला पण 2 चमचे हळद घातली होती. आता इथे मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. गरज पडली तर नंतर घातलं तरी पण चालेल. आता याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे तेल गरम करून घेतलं होतं, तेल गरम करून थंड झाल्याच्या नंतरच यामध्ये मिक्स करायचं आहे. 2 किलो कैऱ्या घेतल्या होत्या, त्यासाठी इथं मी 500 ml तेल घेतलेलं आहे. तेल इथं शेंगदाण्याचं किंवा सूर्यफूल तेल पण तुम्ही वापरू शकता. आणि हे मसाले या तेलामध्ये चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्यात. आणि ह्याला पण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे लोणच्याला रंग पण खूप छान आलेला आहे. आणि अगदी सोप्या पद्धत वापरून इथं आपण हे लोणचं तयार केलेलं आहे. आता इथं सर्वात शेवटी इथं आपल्याला हिंग घालायचं आहे. इथं मी 1 मोठा चमचा हिंग घातलेला आहे. हिंगामुळे लोणच्याला चव पण खूप छान येते आणि हे वर्ष दीड वर्ष एकदम व्यवस्थित असं लोणचं आपलं टिकतं. आता इथंच आपल्याला इथं लोणच्याची थोडीशी चव बघायची आहे. असं तुम्हाला जर वाटलं की मीठ थोडंसं कमी आहे तर यामध्ये मीठ मिक्स करू शकता. इथं मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. इथं मी ह्या लोणच्यासाठी एकूण 6 चमचे मीठ वापरलेलं आहे.
आणि ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे लोणचं एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे, म्हणजे ते भरपूर दिवस चांगलं टिकतं. बरणी घासल्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घ्यायची, अजिबात ओली ठेवायची नाही. आणि लोणचं भरल्यानंतर पण जेव्हा तुम्हाला लोणचं काढायचं आहे तेव्हा अजिबात पाण्याचा हात किंवा ओला चमचा त्यामध्ये घालायचा नाही, म्हणजे लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि अजिबात खराब होत नाही. तुम्ही पहिल्यांदा जरी लोणचं बनवत असाल तर अशा पद्धतीने लोणचं नक्की बनवून पहा. एकदम चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला अगदी सहज पाहता येतील. धन्यवाद.